मागा ठाण्याच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजपा शिवसेना आमने सामने। भाजपाकडून निशा परुळेकर यांना उमेदवारी तर शिवसेनेच्या शेखर शेरेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ज्येष्ठ शिवसैनिकांचा संताप। अनिल कोकिळ यांनी दिलेलं साहित्य शिवसैनिकांनी जाळलं। ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये महायुतीत बंडखोरी। भाजपचे वागळे विभाग मंडळचे अध्यक्ष निलेश लोहाते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। प्रभाग क्रमांक 18 मधून 4ही उमेदवार जे आहेत ते शिवसेनेनं दिल्यानं लोहाते नाराज झाले। कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी भाजपाकडून 55 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली। एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची यादी भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे। संभाजीनगरनंतर ठाण्यातही आरपीआयचं भाजपा विरोधात आंदोलन पाहायला मिळते। आरपीआय आठवले गटाला एकही जागा न दिल्यानं भाजप आक्रमक झाली। एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांकडून उमेदवार जो आहे तो देण्यात आलाय। शरद पवार गटाचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून विक्रांत घाग, मधुकर होडावडेकर, प्राची घाडगे तसंच स्नेहा नागरे यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे। भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाऊजाई जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे आणि सुशीला भास्कर दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दिव्या मराठे यांचं उपोषण सुरू आहे। प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्यानं हे उपोषण केलं जाते। स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। सांगली महापालिकेसाठी होणार पंचरंगी लढत। भाजपा शिंदेची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार तर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी मनसे ठाकरे बंधूंनी एकत्र आलेले आहे। लातूरमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसांमध्ये भाजपची साथ सोडलेली आहे। एबी फॉर्म मिळण्याची कुणकुण लागताच कांबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश पाहायला मिळतो। लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसात 3 पक्ष बदलले।